गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपण श्यामला पाहतोय. अशा दिवसातील दुसऱ्या फेरीतील हा शेवटचा सामना असेल. तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय वडवली, नवीन वडवली या संघाने. खूप साऱ्या धावा त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या होत्या. 61 धावा 3 ओव्हर मागे बनवल्या होत्या. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र आउटसाइड ऑफ स्टंप फिचिंग होत असताना कुठेतरी ऑफस्टिकला खूप मिस करत असताना हा चेंडू आपण पाहायला गेला. पंचांनी वाईट घोषित केला श्यामचा पहिला चेंडू. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. पॅडवर आदळला जातोय. राज आणि साहिल ही जोडी आपण पाहतोय मैदानात. त्या ठिकाणी बघितले गेलं तर टीम या हा चेंडू इथे मात्र चुकी केली जाते. श्यामचा हा चेंडू होता, खराब चेंडू होता. त्या ठिकाणी वाईट +4 धावा त्या ठिकाणी मिळाल्या जात आहेत. फलकावर धावसंख्या आपण पाहतोय वेगाने फ्लाय होईल. 1 चेंडू आणि 6 धावा खर्च केल्या जातात. 1 चेंडू निर्धाव आला होता, त्यानंतर पहिला चेंडू वाईट, त्यानंतर निर्धाव चेंडू. हा चेंडू इथे पाहायला मिळाला वाईट +4 म्हणजे 5 धावा. चला लवकर खेळा पंच. गणेश थोडं ताकीद दे. हाही चेंडू या ठिकाणी श्यामचा चांगला आहे. असे चेंडू फेकी केली जाते, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांची साथ अजिबात लागत नाही. गोलंदाज श्यामला रॅटम राऊंड ओव्हर केला जातोय. त्या ठिकाणी बघितले गेले तर चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाते. हा फटका बॅटचा टोईन. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट. जरी थ्रो हातात केला असता तरी विकेट आली असती. इनसाइड एज लागली होती. त्या ठिकाणी बघितले गेलं तर बॅकवर्ड शॉर्ट लेगचा क्षेत्ररक्षक होता आणि त्या ठिकाणी मात्र डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न त्या ठिकाणी मात्र फसला जातोय. चांगला चेंडू, चांगला फटका ह्या ठिकाणी मात्र सजवला जातोय. त्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट केली जाते आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर चांगला खेळ या ठिकाणी मात्र खेळला जात आहे. आजच्या दिवसातील तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करणारा संघ वडवली संघाला आपण पाहतो. नवीन वडवली आयोजक असतील स्वतः. हा फटका चांगला आहे, हा फटका चांगला आहे त्या ठिकाणी, परंतु ओव्हर होईल समाप्त. निर्धाव चेंडू. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे या ठिकाणी बघितला गेला तर. पंच 1 चेंडू असेल बघा. 2 वाईट टाकलेत. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर डॉट. दुसरा चेंडू वाईट +4 म्हणजे 1च चेंडू झाला होता. त्यानंतर आपण पाहायला गेलं तर 1 धाव आणि 5व्या चेंडूवर 2 धावा. 6व्या चेंडूवर निर्धाव चेंडू. अजूनही 1 चेंडू शिल्लक असेल. एक चेंडू आहे अजूनही. फलकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 9 धावा. ऑन बोल्ड. टीम पादिरपाडा संघाच्या लागत असताना 2 वाईट फेकले होते. या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर हाही चेंडू चांगला आहे, हाही चेंडू चांगला आहे. त्या ठिकाणी मात्र श्याम या गोलंदाजाचा आता होईल ओव्हर समाप्त. निर्धाव चेंडू. काही बिघडलं राहणार नाही या ठिकाणी. जांभूळ संघाचं पाहिलं गेलं तर 3 ओव्हरमध्ये जांभूळ संघामध्ये कमीत कमी मी म्हणेन 9 धावा. 30 ते 35 धावा टोकून काढणं कंपल्सरी. या धावा बनवणं गरजेचं आहे, कारण एक मोठा वन ठेवावं लागेल. फायटिंग स्कोर उभारावा लागेल. ते पाहिजे स्कोर. चला गणेश लवकर सामना चालू कर मित्र. अजून एक सामना शिल्लक आहे आपल्याकडे. 1 ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर धावफलक आपण पाहतोय त्या ठिकाणी 9 धावा लागत असताना टीम आपण पाहतोय जांभूळ संघाच्या अगेन्स्ट पादिरपाडा संघाच्या.
बॅटची आउटसाइड एज आणि फलंदाज होईल बाद. या ठिकाणी आपण पाहतोय राजला मैदान सोडावं लागेल. या ठिकाणी पादिरपाडा संघाला 2 धावेने पॅनेलाइज केले जात आहे. टी शर्ट कंपल्सरी आहेत. ड्रेस कोट आणि बघा जांभूळ संघाकडे सुद्धा एका खेळाडूकडे ट्रॅक वेगळे आहे, त्यामुळे या ठिकाणी मात्र इक्वल होईल. या सामना बरोबरीच असेल. मग फिटाफिट सूरज येतोय मैदानात. या ठिकाणी आपण पाहिलं. चला सामना चालू करा गणेश. पॅनल्टी नसेल, दोन्ही संघाला पॅनल्टी दिली जाते 2-2 धावांची. जांभूळला सुद्धा आणि पादिरपाडा संघाला सुद्धा. लेफ्ट हँड बॅट्समन आहे सूरज मैदानात. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपण पाहतोय त्या ठिकाणी करण. पहिल्या चेंडूवर विकेट तर आली. हा चेंडू इथे मात्र फटका फाईनचा खेळायचा होता. त्या ठिकाणी मात्र थर्ड मॅन मध्ये चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचांनी हा चेंडू इथे मात्र वाईट घोषित केलाय. या ठिकाणी मात्र फील्डला सजेची गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे करणच्या माध्यमातून. हा फटका चांगला आहे. लाजवाब स्ट्रोक. चेंडू जाईल हवाई सपार. वेगीत मॅक्सिमम हा षटकार. फटका चांगला आहे. त्या ठिकाणी मात्र चुकीची गोलंदाजी, त्याच्यावर हवी झाला गेला सूरज. हा चेंडू चांगला आहे आउटसाइड द ऑफ स्टंप. अशा चेंडूची फेकी करावी लागेल. लेग स्टंपला जर चेंडू खेळ केला, विकेट टेकिंग गोलंदाजी जर केली तर त्या ठिकाणी मात्र महागडं पडू शकतं हे षटक. परंतु आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी केली तर गोलंदाजी चांगली पाहायला मिळेल. हा फटका चांगला आहे. हलक्या शतकाने टॅप केलं जातं आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकच धाव असेल. एका धावेपेक्षा काही जास्त मिळणार नाही आहे. धावफलकावर आपण पाहतोय धावफलक त्या ठिकाणी मात्र एका सिंगलने पुढे सरकलं जाईल, फ्लाय होईल. 17 धावा धावफलकावर. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा होत्या. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात तर विकेटने झाली, त्यानंतर वाईड चेंडू, त्यानंतर षटकार. षटकारानंतर लगेचच एक सिंगल धाव पाहायला मिळाली. डॉट चेंडू हल्ला होता त्या अगोदर. त्यानंतर एक सिंगल आपण पाहतोय. या ओव्हरचा विचार केला तर 4 चेंडू फेकी केली जाते आणि लगभग 8 धावा खर्च केल्या जात आहेत. हाही फटका फसलाय. त्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाही आहे. मिळतील 2 धावा. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावर धावसंख्या 19. अजूनही या ओव्हरचा एक चेंडू शिल्लक आहे. लास्ट वन डिलिव्हरी दिस ओव्हर आपण पाहिलं गेलं तर चांगला फटका खेळावा लागेल. साहिल सलामीला आलाय. हा फटका चांगला आहे. त्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक कोणी नाही मिळेल. हा साहिलच्या बॅटमधनं षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या 25 धावा.
25 धावा धाबल का बर. अजूनही 6 चेंडू या इनिंगचे शिल्लक असतील. लास्ट षटक आहे. हा फटका चांगला आहे. त्या फटक्यासाठी शतरक्षक कोणी नाहीये त्या ठिकाणी. पुन्हा एकदा थर्ड मॅन मध्ये चेंडू चाललाय. चेंडू जाईल मैदानाला. गुलगुल्या करत येतोय बॅट्समन सूरजच्या बॅटमधनं. अजून एक धमाका चौकार. फलंदाज सूरजला आपण पाहतोय आणि फलंदाज सूरज आहे. सूरज टू सूरज असा सामना आपण पाहतोय. पादेरीपाडा बनाम जांभूळ असा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. चला सामन्याला सुरुवात करा. शेवटचा ओव्हर हाताळला जातो. या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर पादेरपाडा संघाच्या धाबा तर वेगाने फ्लाय होत आहेत. 29 धाबा दाखल करावं लागले गेले. तर हा फटका पुलारलेंचा हा चेंडू टायमिंग बेमिसाल आहे. आमच्या कॅमेरामॅनला सलामी देत असताना अजून एक धमाका. विकेट मॅक्सिमम हा षटकार. हाही फटका चांगला आहे. चांगल्या त्या ठिकाणी खेळ खेळला जातोय. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसरी धाव 2 धावा या ठिकाणी मात्र कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धावेच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय. 37 धावा धावफलकावर. अजूनही काहीशे चेंडू शिल्लक असतील. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर मात्र 2 धाबा. या ओव्हरचा विचार केला तर 12 धाबा मात्र अद्याप खर्च केल्या जात आहेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. हाही फटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडूला खेचून दिलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवलाय परंतु शेवटच्या मुवमेंटला या ठिकाणी मात्र 2 धाबा धावफलकावर. 39 धाबा धावफलकावर लागत असताना टीम आपण पाहतोय त्या ठिकाणी हा फटका शॉर्ट पिच चेंडू होता. पुन्हा एकदा मिळतोय हा षटकार बॅट्समन सूरजच्या बॅटमधनं. लाजवाब फलंदाजी चालू आहे. या फलंदाजीचा लाजवाब नजारा या ठिकाणी आपण पाहतोय. चांगला मात्र त्या ठिकाणी मात्र फटकेबाजी चालू आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि या चेंडूवर मात्र धाबा येणं गरजेचं आहे. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतो वेगाने फ्लाय 45 लॉस ऑफ 1 विकेट. टीम पादेरपाडा संघाच्या या धावा लागत असताना आपण पाहतोय. हाही फटका चांगला आहे. सरळ रेषेत खेळ केला. त्या ठिकाणी प्रदीप आहे. पद्माकर मात्र त्या ठिकाणी 2 धाबा मात्र रोखू शकत नाही आणि 2 धाबेच्या मदतीने धाबा लागल्या जातील. 47 धाबा. ओव्हर समाप्त. येणारे 18 चेंडू आणि 49 धाबा बनवायचे आहेत. म्हणजे विचार केला तर 16.00च्या सरासरीने खेळ करणं गरजेचं आहे. चला लगेचच पादेरपाडा संघ मैदानात उतरायचं. क्षेत्ररक्षक लावून घ्या.
चला सामना चालू करा. अजून एक सामना आपल्याकडे शिल्लक आहे. क्वालिफाय सामना असेल क्वार्टर फायनल. जर गणेश सामना चालू कर गणेश. साहिल मित्रा गोलंदाजी चालू कर. त्या ठिकाणी सलामीची जोडी श्याम आणि पद्माकर ही जोडी आपण पाहतोय. येणारे 18 चेंडू आणि 48 धाबा बनवायच्या. त्या ठिकाणी 18 चेंडू आणि 48 धाबा. प्रत्येकी ओव्हर मागे हल्ला करावा लागेल. 15 ते 16 धाबा बनवणं खूप गरजेचं आहे प्रति ओव्हर मागे. पहिला चेंडू या ठिकाणी 9 घोषित केला पंचांनी. पंच आपण पाहतो याच्या दिवसात आम्हाला पंच लाभले गेलेत. गणेश जाधव मॅन फ्रॉम डबलीपाडा आणि स्क्वेअर लेग पंच स्वतः आयोजक आहेत. श्रीकांतला आपण पाहतोय उर्फ शिरी. स्पर्धा आपण पाहतो 10 क्रिकेटच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण आपण नाही बदलू शकत. 9 चेंडू आहे. हा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे. 1 बाउन्स ओव्हर द रोप. रन्स मिळतील 4 धावा. फ्रीजचा चेंडू होता. या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर साहिलच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र चुकीची गोलंदाजी केली जाते आणि अशाच फटक्यांची गरज आहे जांभूळ या संघाला आपण पाहतोय. पाच धावा दाबलकावर लागला जातात. त्या ठिकाणी मात्र 1 चेंडू 5 धावा दाबलकावर लागला जातात. त्या ठिकाणी मात्र प्रति ओव्हर मागे 15 ते 16 धावा बनवणं खूप गरजेचं आहे. हा फटका बसलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. टिपला जातो झेल. त्या ठिकाणी मात्र होईल फलंदाज बाद. पहिला विकेट या ठिकाणी येत असताना टीम जांभूळ संघाला श्यामच्या स्वरूपात लागतोय हादरा. नो आहे का क्षेत्ररक्षक नो आहे का. म्हणजे 1 धाव असेल पंच. 1 धाव प्लस 9. रिव्ह्यू नाही. रिव्ह्यू अजिबात नाहीये. कसलाच रिव्ह्यू नाहीये. रिव्ह्यू नाहीये कसलाच मित्रांनो. अंपायर डिसिजन. इट इज अ लास्ट डिसिजन. चला चला पंच आपण डिसिजन तुमचं कळवलंय. त्या ठिकाणी आपण लगेचच तुमचं डिसिजन आहे तेच ठेवायचं आहे. कारण या ठिकाणी सर्वांना नियम सारखे असतील. 9+1 1 धाव असेल ना पंच. येस 9+1 म्हणजे या 2 धावा मिळतील.
चला सामना स्पीडअप करा पंच. तर स्पीडअप करा पंच, लवकरात लवकर आपण सामना चालू करा. 9+1 म्हणजे या 2 धाबा अजून मिळतील. 7 धाबा दाबलकावर. हा ही चेंडू इथे मात्र वाईट आहे. पंच ओव्हर चेंज केला आहे म्हणजेच नवीन ओव्हर सुरुवात असेल. येस वाईट बॉल. अजून एकही चेंडू नाही म्हणजे 8 धाबा खर्च केल्यात. हा ही चेंडू या ठिकाणी मात्र आपण पाहतो मिस टायमिंग फटका आहे. त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर फ्री हिट होता, विकेट नसेल या ठिकाणी. या ठिकाणी आपण पाहतोय हाही फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जाईल. या ठिकाणी पण पाहिलं गेलं तर डायरेक्ट हिट द्यायचं होतं. 2 धाबा येतील. हा ही चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय त्या ठिकाणी मात्र फटका खेळायचा होता. दापलकावर आपण पाहतोय तब्बल विचार केला तर मग आयोजकांचे काय निर्णय असतील ते आम्हाला माहीत नाही परंतु या ठिकाणी सामना थोडासा थांबवायचा आहे. तुमचा बॉलर चेंज झाला आहे. हाईट फॅक्टरचे नो मिळाले असते तर तुम्हाला ते तिथून कंटिन्यू करता आले असते परंतु तुम्ही इथून सामना सोडला आहे. गोलंदाजाने गोलंदाजी सोडले म्हणजे नवीन गोलंदाज तुम्ही तयार करता तर तुम्हाला तिथून नवीन गोलंदाजी 606 चेंडू फेकावे लागतील. हा इंटरनॅशनल नियम आहे. आयोजक निर्णय कळवायचा आहे. दापलकावर धावसंख्या आपण 11 धावा पतोय.
हा फटका चांगला आहे त्या ठिकाणी मात्र शतरक्षक कोणी नाही डीप एक्स्ट्रा कव्हरला येतो श्यामच्या बॅट मधनं अजून एक चौकार. चांगले फलंदाजी आपण पाहतोय त्या ठिकाणी आपण या चौकाराच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 15 धावा. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असेल या ओव्हरमध्ये. 15 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. हा फटका चांगला पुन्हा एकदा त्या ठिकाणी शतरक्षक आहे डायरेक्ट हिट दिला जाईल का सूरजच्या माध्यमातून परंतु त्या ठिकाणी मात्र थांबवलं जात आहे. कॉन्क्रीटचं पिच आपण पाहतोय त्या ठिकाणी मात्र बघितलं गेलं तर एका ओव्हर समाप्तीनंतर धावफलक आपण पाहतोय तब्बल 16 या अंकावर. अशाच धावगतीची गरज आहे. 16.00च्या सरासरीने जर खेळ केला तर सामना विजय होऊ शकतो. या ठिकाणी आपण पाहतोय 48 धावा बनवायच्या आहेत आणि 16.00च्या सरासरीने खेळ करणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी प्रति ओव्हर मागे 16 धावा बनवायच्या आहेत. सोळा धावा धावफलकावर लागल्यात. प्रति ओव्हर मागे 16 धावा सुद्धा बनवायच्यात. रिक्वायर रन रेट बघितला गेला तर 16.00च्या सरासरीने खेळ. हा चेंडू इथे मात्र पद्माकरसाठी होता. फाईन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड शॉटमध्ये शतरक्षक होता त्याला पेट करून हा फटका सजवण्याचा प्रयत्न होता. लॉंग स्टेपचं शतरक्षक निवडायचं होतं परंतु त्या ठिकाणी फटका फसलाय. चेंडू आणि बॅटचा बिलकुल संपर्क नाही आणि मिळतो या ठिकाणी निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडूच्या सांगण्याने मात्र दबावामध्ये फलंदाजी केली जाईल. प्रति ओव्हर मागे 16 धावा बनवायचे आहेत म्हटलं तर या ठिकाणी 2 षटकार तर हवेच, 2 बाउंड्रीज तर हवे आहेत. हा फटका इथे मात्र चेंडू चांगला आहे. बॅटचा टो इन लागला होता परंतु चेंडू खेळपट्टीला मात्र लागून लगेचच यष्टीरक्षकाकडे 1 बाउन्स गेला आणि निर्धाव चेंडूची सांगता. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपण राहुलला पाहतो. या राहुलने मागच्या मॅचमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. फटका चांगला आहे. त्या फटक्यासाठी शतरक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एकच धाव असेल. त्या ठिकाणी आपण पाहतोय 3 चेंडू फेकी केल्या. धावफलक आपण पाहतोय तब्बल विचार केला तर त्या ठिकाणी 17 धावा, 1 धाव आली गेले. या ठिकाणी आपण पाहतोय. चला पाजरपाडा संघ आपण खूप उशीर करता मित्रांनो. अजून एक सामना आपल्याकडे शिल्लक आहे. 3:21 झाले गेलेत. आज लवकरच सामने उरकण्याच्या उंबरट्यावर आहे. हा फटका बसला आहे त्या ठिकाणी शतरक्षक आहे. मिस टायमिंग फटका पाहतोय. नो मॅच मध्ये चेंडू पडलाय. शेवटच्या मुवमेंटला चेंडू अडवला जातो राजच्या माध्यमातून आणि 2 धावा या ठिकाणी मात्र कंप्लीट करू शकते. स्क्वेअर लेग मग हा फटका सजवला होता त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर 2 धावा रोखू शकत नाही. या 2 धावेच्या मदतीने धावाला पुढे सरकेल. त्या फरकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल विचार करत असताना 19 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या होत्या. तिथून सामना मात्र सुरुवात केली होती. सुरुवात चांगली झाली होती. हा चेंडू इथे मात्र शॉर्ट पिच होता. पुन्हा एकदा हा चेंडू खराब होता. फायदा उचलायचा होता या ठिकाणी मात्र पद्माकरला परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. या ठिकाणी बघितले गेलं तर पादेरपाडा संघाचा हाही चेंडू चांगला आहे. व्हॉट अ बॉल. ओव्हर समाप्त. या ठिकाणी पंचशिरी सांगत असताना
या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त धावा आल्या 3, 19 धावा. म्हणजे अद्याप विचार केला तर खूप धावा बनवाव्या लागतील. तब्बल 48 धावा बनवायच्या आहेत. अजूनही 29 धावसंख्येची गरज आहे. लगभग विचार केला तर 5 षटकार ठोकावे लागतील या ओव्हरमध्ये. 6 चेंडू आणि 29 धावा. 5 षटकार ठोकावे लागतील सामन्यामध्ये जर सामना जिंकायचा असेल तर. पहिला फटका तर आलाय. त्या ठिकाणी शतरक्षक आहे गणेश कडनं होती अचूक. एक धाव कंप्लीट केली आणि दुसरी धाव घेत असताना या ठिकाणी मात्र फलंदाज पद्माकरला मात्र मैदान सोडावं लागतंय. आता उर्वरित समीकरण असेल 5 चेंडू आणि 28 धावा. चांगली गोलंदाजी चालू आहे अद्याप राजच्या माध्यमातून. हा फटका चांगला आहे. त्या फटक्यासाठी शतरक्षक आहे भास्कर. त्या ठिकाणी आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरचा शतरक्षक होता. 2 धावा मात्र रोखू शकत नाही आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. धावफलकर धावसंख्या सिंगल डबलने काही बिघडणार नाही पादिरपाडा संघाचं. या ठिकाणी आपण पाहतोय अद्याप विनिंग मुवमेंटकडे अद्याप वळण घेत असताना पादिरपाडा संघाला आपण पाहतोय. हा फटका चांगला आहे. हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी शतरक्षक आहे. त्या ठिकाणी मात्र नो मॅन्स लँडमध्ये चेंडू फडला जातोय आणि 1च धाव असेल. एका बुक्क्याने मात्र काही होणार नाहीये. काही वाकडं होणार नाहीये या ठिकाणी मात्र पादिरपाडा संघाचा आपण पाहतोय. त्या ठिकाणी हा चेंडू या ठिकाणी चांगला आहे आपण पाहतोय. त्या ठिकाणी मात्र डान्सिंग डाऊन द विकेट खेळ करायचा होता. निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू शिल्लक. हा ही चेंडू इथे मात्र दांडी गुल केली जाते. फलंदाज पाहतोय त्या ठिकाणी गणेश या फलंदाजाचं. चला लगेच टच करून घ्या वडवली आणि पादिरपाडा.